तर 2-3 दिवसाचा प्रवास करून आम्ही ट्रेनमध्ये पोहोचलोय ओडिसाला. आणि आज आपण बघणार आहे जगन्नाथपुरी मंदिर, म्हणजे त्याचा झेंडा हवेच्या अपोजिट साईडला फिरतो. का हा झेंडा बघा आणि तो झेंडा बघा. बघा हाचा सोना आणि हरिहर हात तर हॅलो आहे कसं काय हे काय कसं आहे तुम्ही. आय होप तुम्ही सगळे मजेत असतील. तर आलो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी आहे ओडिसाला. तर आपला ओडिसाचा ब्लॉग आहे हा बघा. इथे लिहिलं आहे भुवनेश्वर आणि पुरी दिसत असेल तर ही ओडिशाची लँग्वेज आहे. तर 2-3 दिवसाचा प्रवास करून आम्ही ट्रेनमध्ये पोहोचलो आहे ओडिसाला आणि येऊन थांबलो या हॉटेलला. 2-3 दिवस अगोदरच आम्ही आलो आहे. तर आज आम्ही चाललो आहे ओडिसा फिरायला. आजपासून आपली ट्रिप चालू होते. तर आज आपण बघणार आहे जगन्नाथपुरी मंदिर, म्हणजे ज्याचा झेंडा हवेच्या अपोजिट साईडला फिरतो तो मंदिर बघायला चाललो जगन्नाथपुरी. आणि त्याच्या अगोदर आपण 2-3 पॉईंट आणखी करणार आहेत. हनुमानाचं मंदिर आहे अजून, तसेच बीच पण आहे वाटते. तर 2-3 पॉईंट करायचे आहेत आज. तो लेट सी बघूया आपल्याला ओडिसाला काय काय बघायला भेटते मस्तपैकी आणि काय मजा येते. तर बघू नवीन नवीन काय बघायला भेटते. आणि इकडच्या लोकांची लँग्वेज अशी आहे का काय समजतच नाही. आता हे काका आहे याला काय नाही समजतं मी काय बोलतोय ते काय बडबडायला लागलो आहे. तो त्याच्या मोबाईलमध्येच व्यस्त आहे. हे बघा. तर या 2 बसेस केल्या आहेत. हे बघा 1 आणि 2 या AC बस आहेत. तर ह्याच्यामध्ये जाणार आहेत आपण फिरायला, म्हणजे पॉईंट बघायला. तर बघूया आपला पहिला पॉईंट कोणता आहे. हनुमान मंदिर आहे कुठलं तरी. तर गाईज आम्ही आलो आमच्या पहिल्या पॉईंटवरती, म्हणजे बेडी हनुमान मंदिर. हा आपला पहिला पॉईंट आहे. हा बघा हा बघा हा मंदिर आहे समोर. बट मंदिराच्या आतमध्ये जायला तिकीट आहे 10 रुपये आणि माझ्याकडे सुट्टे नाही मिळत. तर मंदिराच्या आतमध्ये शूट पण अलाउड नाही मिळत. सो हा बघून घ्या. हा आपला पहिला पॉईंट आहे बेडी हनुमान मंदिर. तर आपण आता निघतो आपल्या सेकंड पॉईंटकडे. तर आपली बस वाट बघते. चलो चलो घाई करो. आज आम्ही आमच्या सेकंड पॉईंटला पोहोचलो. ओंकारेश्वर मंदिर, म्हणजे आपला मध्य प्रदेशमधला ज्योतिर्लिंग नाही मिळत पण इथे 108 ज्योतिर्लिंग आहेत. हा पुरीमधला ओंकारेश्वर मंदिर आहे. तो लेट सी. बस फक्त इकडे तिकीट नाही असला पाहिजे बस. समोर ही बघा आपल्या शंकराची मूर्ती आहे, श्री श्री ओंकारेश्वर टेम्पल. तर हे इकडे माझ्यासमोर आपले महादेव बसल्यात आणि इकडे नंदी बसलाय बाजूला. नंदी आहे का नंदिनी आहे काय माहीत नाही. तर मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघू काय हा पिंड. 108 ज्योतिर्लिंग. तर मंदिर तर खूप मोठं आहे. तर हे बघा या साईडला मूर्त्या आहेत, त्या साईडला नागराज आहे. आणि घाई करायला गेला त्याला पटापट, कारण की 2-3 पॉईंट अजून करायचे आहेत. आणि मेन जगन्नाथपुरी मंदिरला 4 वाजता काय पण करून पोहोचायचं आहे आपल्याला, कारण की झेंडा लावताना बघायचा आहे. तर हा एक या साईडला मंदिर आहे देवीचा. आणि हा बघा समोर राक्षसाची गुफासारखा तोंड आहे, ओपन केला आहे, त्याच्यामध्ये चालल्यात अजून दर्शन घ्यायला लोक. हे बघा काही 108 ज्योतिर्लिंग आतमध्ये. यार काही 108 ज्योतिर्लिंग. मला वाटतं राक्षसाचं तोंडसारखं काहीतरी आहे, पण याच्या आतमध्ये आहे 108 ज्योतिर्लिंग. हे बघा. भाई जे मला या मंदिरात बघायचं होतं ना ते मी बघून आलो. 108 ज्योतिर्लिंग ऐकलेला फक्त, आता बघून पण आलं 108 ज्योतिर्लिंग म्हणजे खरोखर. तर मला जे बघायचं ते बघितलं. तर या मंदिरामध्ये खूप सारे अजून मंदिर आहेत, बट मला तेच कवर करायचं होतं. तो लेट ते आपण आता पुढे जाऊया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे, कारण की तर काय फायनली आता आम्ही बोलतोय जगन्नाथपुरी मंदिर बघायला. तर रोडवरती जायचं होती, तुम्हाला दाखवतो समोर माझ्या. तर हा बघा समोर जगन्नाथपुरी मंदिर आपला. आणि इकडेच जरा काहीतरी बघितलं. हा बघा हा झेंडा बघा कोणत्या साईडला फडकतो आणि त्याच्यावरचा झेंडा बघा त्या साईडला फडकतोय. आणखी जवळ जाऊ ना आपण, तेव्हा एकदम क्लिअरली बघायला भेटेल कसं आहे काय. तर इन्फॉर्मेशन काढायला लागेल थोडीफार, म्हणजे आहे माझ्याकडे पण विसरलो बघितलेले व्हिडिओ मी. जाऊन बघूया आपण मंदिराजवळ. फारच लांब आहे इकडची. दिस गाईड. हा बघा हा झेंडा बघा आणि तो झेंडा बघा. हा झेंडा माझ्या या साईडला फडकतोय आणि तो झेंडा या साईडला फडकतोय. हा बघा ऐसा की बाबा. ते बोलतात की या मंदिरासमोर सायन्स पण फेल आहे, कारण की झेंडे अपोजिट साईडला कसा काय फडकतोय. मंदिराजवळ पोचलोय. तर हा बघा इथे समोरच मंदिर आहे, खूप जवळ आहेत आपण आता. बट मंदिरात फोन चप्पल काय घालून जाता येणार नाही. तर आपण इकडेच थांबतो, मोबाईल इथेच ठेवायचा आपल्याला. तर हे बघा चपली इथे ठेवल्यात आणि मोबाईल पण आपल्याला इकडेच जमा करायचे आहेत.
भावांनो आता माझ्या हातात लागला आहे सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा आणि आता इकडे काहीतरी व्हायला लागला आहे. जो जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या वरती झेंडा बांधला होता तो चेंज करायला लावला आहे आणि आता तो व्यक्ती चढतोय वरती. तर बघूया आपण 100x झूमनी. यो बघा वरती चढतोय कसा. हे दोघे जण चढले. गाईज फायनली आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. खूप टाईम तर नाही लागला, 2 तासात बाहेर आलो लगेच आम्ही. आणि झेंडा आता चेंज केला आहे. आलो व्हिडिओ द्या. तर झेंडा आता लाल कलरचा झाला आहे, तर चेंज केला. तर गाईज आता आपण आलो आहे मंदिरच्या तर जरा एकदम जवळ आतमध्ये. मंदिर इकडनं बघा किती जवळ दिसतंय, एकदम भारी. तर झेंडा उलट्या साईडला फिरतोय मंदिराचा, म्हणजे हवेच्या अपोजिट साईडला. तर फायनली गाईज आज आहे डे 2. तर डे 2 नाही मिळाला, डे 3 आहे. कारण की डे 2ला आमचा 2च पॉईंट होता, जास्त नाही. तर एक बीच होता आणि एक मंदिर होता, तर ते 2 पॉईंट होते. आज डे 3 आहे. तर आता आपण इकडे नेतो आपले पॉईंट फिरायला. बॅगा सगळ्यांनी पॅक केल्या ना, बस बघा तिकडे लागले. सो निघूया आपण आजचे आजचा दिवस कंप्लीट करायला आणि पॉईंट कंप्लीट करायला. हा हॉटेल सोडून जाऊ आपण आज. आता मी पोचलो आहे साक्षी गोपाळ मंदिराजवळ. तर माझ्या समोरच आहे, हा बघा. तर हा आहे साक्षी गोपाळ मंदिर. तर हा श्रीकृष्णाचं मंदिर आहे. तर भगवान श्रीकृष्णाला स्वतः इकडे साक्षी म्हणून भक्तासाठी आलेले, त्यामुळे या मंदिराचं नाव साक्षी गोपाळ मंदिर असं आहे. तर मंदिराच्या आतमध्ये अलाउड नाही मिळत मोबाईल, तर आपण बाहेर थांबलो आहे. तर हा बघा हा तो मंदिर आहे आणि आपण आता बाहेर थांबलो आहे. बिना चपलीने सर्व आतमध्ये गेल्यात. इथे गरम कवर होते ना, मी विदाऊट चप्पल थांबलो आहे. पुरीपासून 19 ते 20 किलोमीटर लांब आहे. तर तुम्ही येतील तर विजिट नक्की करा. सत्यबुद्धी असं गावाचं नाव आहे वाटते. तर येथे आहे मंदिर. आता आपण इकडनं पण निघतोय पुढच्या पॉईंटकडे, पाय लासवत. मी आता पोहोचलोय आमच्या सेकंड पॉईंटवरती, रामचंदी मंदिरावरती. तर हा बघा हे लिहिलंय रामचंदी मंदिर, वाचता येते मला इकडची लँग्वेज. गाईज आता आलो मंदिराच्या मध्ये आम्ही. आणि हा बघा इकडे झाड किती भारी आहे, जाम मोठा झाड आहे. फांदे बघा याला किती आहे. आणि या झाडाच्या पुढे मंदिर आहे. तर हा बघा समोर मंदिर आहे इकडे आणि हे झाड. मंदिरापेक्षा तर झाडच मला भारी वाटतंय. हे बघा झाडावर माकडा बिकडा बसले बघ. तर समुद्राच्या किनाऱ्यावरती हा मंदिर आहे. आपण जाऊन ना बघू मंदिर जरा कसं आहे. लहानच आहे, जास्त मोठा नाही मिळत, पण आपला काम आहे व्हिडिओ काढणं, तर काढू. तर हा बघा हा आहे मंदिर. तर हा बघा हा मंदिर आहे. इकडनं आता दर्शनाला आणि इथून बाहेर यायला लागल्यात. हा एवढाच मंदिर आहे, जास्त मोठा नाही. तर या साईडला समुद्र आहे आणि मागे आपला मंदिर होता. हे गार्डन सारखं आहे छोटंसं. इकडे आमची माणसं फोटो काढायला लागले. तर योच होता आपला चंदिका माता मंदिर आणि हा माता घाम. आणि आपण जाऊ आता दुसऱ्या पॉईंटकडे आणि यो माडाचा झाड. आता आम्ही पोहोचलो आहे कोणार्क सूर्य मंदिराजवळ. तर समोरच आहे माझ्या बघा मंदिर. तर हा कोणार्कचा सूर्य मंदिर आहे. तर गाईड करतील तर आपल्याला इन्फॉर्मेशन भेटणार आहे, काही टेन्शन नाही. तर गाईड फायनली आता आम्ही आलो आहे मंदिराच्या मध्ये. तर हा बघा समोरच मंदिर आहे. तर गाईड थोडं माहिती घेऊ चला. इकडे आपला गाईड बसला आहे. ये मेन द्वार है, ये पत्थर में बना हुआ है. एक पत्थर के नीचे शेर है, नीचे हाथी, एक आदमी लेटा हुआ है. पास में आइए. ये पूजा पाठ का मंदिर नहीं है, सिर्फ कारीगर देखने का है. मंदिर है लेकिन पूजा नहीं होता है. अब ये समझिए पूजा क्यों नहीं होता है, हमें इसका कारण बता देते हैं. ये मंदिर बना 1250 में बना है, 1250 मंदिर बनाया. ये बनाने के लिए 1200 कारीगर, इनको 12 साल टाइम लगा. 40 करोड़ रुपया खर्चा किया. 4 मंदिर बनाए. ये पहला मंदिर है, ये होता है नाट्य मंडप, डांसिंग हॉल. इसमें तो लड़कियों को डांस कर रहा है. हमारा ओडिशा में ओडिसी बहुत फेमस है, ये सब ओडिसी नृत्य है. ये मंदिर के सामने एक मंदिर देखेंगे वो रथ है. ये 10 का नोट है, ये देखिए सब लोग. ये नोट का पीछे चक्र है, इसमें लिखा है सूर्य मंदिर कोणार्क. तो आपका 4 मंदिर बनाया, 40 करोड़ खाया, लेकिन पूजा पाठ नहीं हुआ. आप ये समझिए पूजा क्यों नहीं हुआ है. मंदिर जब बनाया पहले सीमेंट नहीं था, सीमेंट का जोड़ने के लिए ये सब जोड़ा हुआ. सीमेंट नहीं था उस टाइम में. जैसे आप लोग क्लिप लगा वाल में पत्थर फोड़ के क्लिप लगा, लोहे के क्लिप. 4 मंदिर समझ हुआ है. ये मंदिर 1200 कारीगर 12 साल बनाया, लेकिन चुंबक और कलश को कारीगरों को नहीं रख पाया. एक बच्चा ने लगाया, इसका नाम था धर्मपद. तो बच्चा ने क्या किया, वो कारीगर को बचाने के लिए, कारीगर के नाम के लिए वो बच्चे को आत्महत्या कर लिया. बच्चे मर गया, तो मंदिर अपवित्र हो गया. इस कारण पूजा नहीं हुआ. ये बात एक कहानी है, लेकिन असली बात है जो मेन मंदिर सूर्य मंदिर वो तोड़ दिया. ये टूटा वूटा मंदिर पूजा नहीं होता. वो टूटा कैसा,
आपका 1498 में भास्को डी गामा इंडिया, वास्को डी गामा पोर्टुगल, वो शिप लेकर आता ना, वो शिप में कंपास रहता है, वो कंपास को चुंबक खींचता है, उनको जाने का दिशा बदल देता है। इसलिए वो लोगों ने गुस्सा होकर चुंबक निकाल दिया। निकल बाद जो क्लिप था वो सारा खुल गया तो मंदिर गिर पड़ा। ये मंदिर टूट गया। ये जो अभी खड़ा है वो रथ है, इनका पीछे था मेन मंदिर। ये मंदिर जो बना पहले समुद्र यहाँ था, नदी भी यहाँ था, चंद्रभागा, महाराष्ट्र पंढरपुर में चंद्रभागा, अभी 2 किलोमीटर आगे चंद्रभागा नदी समुद्र। ये पत्थर जो भुवनेश्वर में लिया, भुवनेश्वर से लिया, यहाँ से भुवनेश्वर अभी 70 किलोमीटर। मंदिर बने उसका डबल होता है। रास्ता घाट नहीं था, गाड़ी घोड़ा भी नहीं था। वो पत्थर कैसा लिया? गोरू गाड़ी पे लिया। क्या स्पेशल था ना, इस सूर्य का जन्मस्थान है, सूर्य का पहला किरण यहाँ लगता है, इसलिए राजा को स्वप्न है कि तो सूर्य मंदिर बनाओ, इसलिए राजा ने मंदिर को बनाया। ये पहिया सबसे अच्छा है, कंप्लीट, ये टूटा नहीं बिल्कुल। आपका ऐसा 24 पहिया है, ये 12 4 नंबर है। ये देखिए सामने वाला पहिया वो टूट गया अंदर में, इसका अंदर भी था वो भी टूटा, ये भी टूटा। ये देखिए ऊपर प्लेन पत्थर लगाया ऊपर, लेकिन ये पहिया अभी अच्छा है क्योंकि आप 10 रुपये का नोट देखा ना उस पर। अब तो थोड़ा बात समझिए, इस चक्र के अंदर में 8 स्पोक है, 8 हारी, 8 हारा है, गिन लीजिए। दिन को 8 प्रहर होता है, दिन को 8 प्रहर होता है। एक प्रहर आपका 3 घंटा का होता है, 8 प्रहर है 24 घंटा, 24 घंटे के लिए पहिया होता है। 1000 साल में उन लोग का सोच कितना अच्छा था। आदमी 24 घंटा में क्या काम करता है, आदमी का रूटीन कैसा होता है। 24 घंटा काम देखिए, सुबह देखिए कि लड़ी बेड से उठ कर अंगड़ाई ले, अंगड़ाई ऊपर देखिए, और उसके नीचे देखिए नहाने के लिए वो 2 दासी गमछा उमछा लिया हुआ है। दिन में घूमने के लिए कोई काम में जा रहा है घोड़ा में बैठ कर, और ये शाम को वापस आया मेकअप हो रहा है। 1 2 3 4 पे है ना 12 घंटा, ये आपका दिन का 12 घंटा, 1 2 3 4 और रात की 12 घंटा, 24 घंटा काम इसको बनाया। चलो, जो मंदिर टूट गया यही था मंदिर। ये मंदिर ऊंचा था 227 फीट, इनका ऊपर चुंबक था, वो चुंबक हटा था मंदिर अपने गिर पड़ा। ये दरवाजा अभी बंद है चारों तरफ, क्योंकि ये वाला मंदिर गिरने के बाद में इनका अंदर पत्थर गिरने लगा। वो पत्थर गिरते तो मंदिर गिर जाएगा। आपका 1903 में लॉर्ड कर्जन था गवर्नर, ब्रिटिश लॉर्ड कर्जन, उन्होंने पत्थर दिया, मंदिर गिरेगा नहीं तो खुला रहता है, गिर जाता है। ये सूर्यदेव का मंदिर है। हम लोग हिंदू धर्म में जन्म लिया, हम लोग इधर जितना आदमी है सबका भगवान अलग अलग होता है। टोटल भगवान 33 कोटि होता है, 33 करोड़ बहुत भगवान है, सबका पूजा होता है। लेकिन इतना भगवान है, सबका पूजा होता है, लेकिन दर्शन किसका नहीं होता है? सिर्फ भगवान सूर्यदेव, उनका दर्शन होता है, साक्षात भगवान। अब सूर्य को नमस्कार करते हैं और भगवान उसमें खुशी। सूर्य नमस्कार प्रिय, विष्णु और अलंकार ऑर्नामेंट प्रिय, शिव अभिषेक प्रिय, ब्राह्मण भोजन प्रिय, सूर्य नमस्कार प्रिय। सब लोग नमस्कार करिए सूर्यदेव। सामने देखिए वो जो मूर्ति आप देख रहे हैं, सूर्य भगवान, ऐसा 3 भगवान का मुझे दर्शन करें। अब ये देखिए लड़ी है, इनके 2 दासी 2 बाजू में देखिए। जैसे आप लोग बैग लिया, हैंड बैग, वो देखिए हैंड बैग लिया और पाउडर दीवा लिया, और आईना भी रखा, वो सिंदूर लगा रहा। कितना एडवांस था, वही चीज़ को आप लोग आज यूज किया, आप लोग कुछ नया नहीं लिया। ये देखिए घोड़ा में बैठा है। हमने आपको 3 भगवान का दर्शन कराया, 3 भगवान आपका दर्शन हुआ। पहले आपको सुबह का दर्शन किया, बीच में दोपहर का, ये संध्या सूर्या। ये घूम के थक गया, एक घोड़ा में बैठ के घर वापस चलता है। घोड़ा टायर्ड, भगवान भी टायर्ड है, इनका हाथ भी खंडित है। ये मंदिर टूटा, मूर्ति भी टूटा, इसलिए पूजा पाठ यहाँ नहीं होता, सिर्फ कारीगरी देखने का है। ये जो मेन मंदिर गिरा, मेन मंदिर के ऊपर ये शेर का मूर्ति था। हेलो, ये देखिए शेर का मूर्ति ऊपर से गिर पड़ा है। अभी देखिए शेर का मूर्ति रथ के ऊपर है, ऊपर टॉप में देखिए। आप लोग सोचिए इतना पत्थर इतना दूर लिया कैसा, उसको लिया कैसा, ऐसा रेत की स्लोप बना दिया, किनारे पत्थर रखा, हाथी को लगाया, पकड़ के खींच के ऊपर से लिया, समझते ना। उस टाइम में मशीन फिशन कुछ नहीं था। और ये सारा पत्थर भुवनेश्वर से लिया, बैलगाड़ी में लिया, बाई बोट पे लिया। इधर आप देखिए कैसा लिया था पत्थर, इधर आइए, ये नीचे देखिए, ये बैलगाड़ी है, बैलगाड़ी है, पत्थर लोड है, 2 बैल भी है। ये बहुत दूर है, आगे देखिए खाना बन रहा है, डबल हांडी चूल्हा, पत्थर के ऐसा लेके आया था। चलो, जय जगन्नाथ। गाईज आपल्या गाईडचं काम झालेलं आहे माहिती देऊन, तर आता आपलं काम चालू होते। हा बघा, ह्यो चाक चांगला आहे, ही बघा हा चाक कोणार्कमधला आणि हा रिअल, तर हाच नोटीवरती सापडला। आपला कोणार्कमधील सूर्य मंदिर झालेला आहे, हा पॉईंट कंप्लीट। आणि आता आपण चाललो आहे हॉटेलला, आणि आजचे आपले सर्व पॉईंट संपलेत, काही मी शूट नाही केले काही पॉईंट। सो लेट सी, आता जाऊया हॉटेलला। तर इकडनं एक्झिट आहे आपला, आणि मागे माझ्या कोणार्क मंदिर आहे। पॉईंटसोबत आपली 2 दिवसाची ट्रिप संपलेली आहे, तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे याच्या पार्ट 2 मध्ये।